90% बिगनर्स मोटर मशीन चालवताना ही मोठी चूक करतात. तुम्ही पण ही चूक करताय काय? नक्की बघा. नमस्कार, मी आहे कविता व तुम्हा सगळ्यांचा माझ्या चॅनल स्टिचिंग सोपं आहे विथ कवितामध्ये स्वागत आहे. तर खूप जणी ताईंनी कमेंट केला होता की मोटर लावल्यानंतर मशीन कशी चालवायची म्हणून एक डिटेल व्हिडिओ करा म्हणून. तर त्यासाठीच मी आज डिटेल करून स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बनवत आहे. त्यामध्ये मी तुम्हाला मोटर लावल्यानंतर मशीन कशी चालवायची, मशीनला मोटर कशी अटॅच करायची त्याबद्दल डिटेल करून माहिती देणार आहे. तर सगळ्यात पहिले आपण मोटर कशी असते व ती मशीनला कशी जोडायची त्याबद्दल बघूयात. ओके, तर मोटर बघा ही अशी असते. तर माझ्याकडे सुनील कंपनीची मोटर आहे, तुमच्याकडे मे बी वेगळ्या कंपनीची मोटर असू शकते. त्याच कंपनीची मोटर राहायची, त्याच कंपनीची मोटर राहायची अशी काही कंपल्सरी नाही. तुमच्याकडे जी मोटर आहे तुम्ही ती वापरू शकता. ओके, तर ही माझी मोटर आहे. इकडे एक साईडला छोटंसं व्हील आहे, बघू शकता तुम्ही. तर हे सगळ्या मोटरला असतं छोटंसं व्हील, त्यानंतर इथं एक वायर असते. ओके, तर हा मोटरेसोबत एवढे पार्ट्स इम्पॉर्टंट असतात. ओके, तर ह्या मोटरसोबत आपल्याला परत वेगळे पार्टसुद्धा दिलेले असतात. तर त्यामध्ये आहे हा रबर. हा रबर जो आहे ना, हा रबर तो आपल्याला मशीनला व मशीनच्या व्हीलला व या मोटरच्या व्हीलला जोडण्याचा काम करतो. जसे वादी वरच्या व्हीलला व खालच्या मोठ्या व्हीलला जोडण्याचं काम करते ना, तसंच आता इथं हा रबर मशीनच्या व्हीलला व मोटरच्या व्हीलला जोडण्याचं काम करतो. तर ह्याला तुम्ही मोटरची वादी सुद्धा म्हणू शकता. ओके, तर हा झाला सेकंड पार्ट रबर. त्यानंतर आहे फूट पॅडल. तर हा फूट पॅडल आहे, मोटर सोबतच तुम्हाला दिला जातो. आपला मशीनमध्ये पॅडलचं जे काम आहे ना, ते काम हा फूट पॅडल करतो. ओके, त्यानंतर ह्याला तुम्ही बघू शकता अशा दोन वायरा अटॅच आहेत. तर एक वायरेला आपण प्लगमध्ये घालायचं असतं व दुसरी वायर जी आहे ती आपण मोटरला अटॅच करायची असते. मोटरची वायर जी दाखवली ना त्याला अटॅच करायची असते. तर पहिले आता मी तुम्हाला कसे अटॅच करायचं सगळं सेटिंग्स दाखवून देते. बघा, मोटर ही बॉक्समध्ये असते. ओके, तर तुमच्या जवळपास कोणी इलेक्ट्रिशियन किंवा मशीन टेक्निशियन असतील त्यांना बोलवून तुम्ही मशीन अटॅच करून घेऊ शकता, किंवा घरच्या घरी तुमचे जे कोण जेंट्स असतील त्यांना सुद्धा सांगून तुम्ही मशीनला मोटर अटॅच करू शकता. तर अटॅच करते वेळी एक दोन पॉईंट्स तुम्ही इम्पॉर्टंट आहेत जे लक्षात ठेवणे खूपच गरजेचं आहे. तर काय दोन इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत? पहिला वाला इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा जो व्हील आहे ना, हा व्हील करेक्ट. आता हा मशीनची व्हील आहे. ओके, तर त्याच साईडला हा मोटरचा व्हील आला पाहिजे. ओके, मशीनची व्हील जिथं आहे ना तिथंच हा मोटरचा व्हील राहिला पाहिजे, त्याच दिशेला. ओके, तर दोन्ही व्हील एका बाजूनेच राहिले पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही मोटर अटॅच करायची. त्याचसोबत मोटर कायम मशीनच्या मागच्या बाजूनेच जोडायची असते. त्यानंतर मोटर अटॅच करते वेळी खूप टाईट करून अटॅच करायचे नाही. म्हणजे हा जो डिफरन्स आहे ना, हा खूप टाईट राहायचा नाही. वादी घातल्यानंतर जे आपणाला वादी दिलेली आहे ना रबरची, ती आपण बसवल्यानंतर खूप टाईटमध्ये बसायची नाही, थोडीशी लूज बसायची. त्याप्रमाणे अटॅच करायचा. का बरं तसे करायचं? बिकॉज बघा, आता जर का तुम्ही टाईट करून वादी अटॅच केला, ओके, टाईट करून हा रबर मशीन बसवला समजा मोटर, तर काय होईल? मोटर स्टार्ट केल्यानंतर मोटर जी आहे ती खूप स्पीडने पळेल. खूप स्पीडने पडल्यामुळे काय होईल की जे पार्ट्स आहेत मशीनचे त्यांच्यामध्ये खूप घर्षण होईल. फास्टमध्ये चालू असते ना मोटर, खूप स्पीडमध्ये पळत असते, त्याच्यामुळे काय होते ते पार्ट्स एकमेकाला घासायला सुरू होतात. ते घासून काय होतात, पार्ट्स जे आहेत मशीनच्या आतमधले पार्ट्स ते लगेच खराब होण्याचे चान्सेस असतात. तर त्यामुळे आपण काय करायचं असतं की थोडं लूजच बसवायची असते. म्हणजे मोटर थोडीशी जवळच करून बसवायची ह्या मशीनपर्यंत. तर हा रबरचा मेजरमेंट घेऊन तुम्ही थोडीशी लूज बसेल वादी अशा रीतीने ही मोटर अटॅच करायची. ओके, ह्यामधला गॅप तशा रीतीने तुम्ही मेंटेन करायचा. त्यामुळे तुमची स्पीड जी आहे ती जास्त पडणार नाही मोटर, व त्याचसोबत तुमचे पार्ट्स मशीनचे सुद्धा लगेच खराब होणार नाही. तुम्ही बघितलं असणार, वादी जर का थोडीशी सुद्धा साईल पडली तर आपली मोटर मशीन जी आहे ती फिरतच नाही, होय की नाही? मग त्याचप्रमाणे तेच लॉजिक आपण इथं अप्लाय करायचं की थोडंसं लूज करून आपली वादी बसवायची, त्याच्यामुळे आपली मोटर सेम स्पीडनं पळेल पण मशीन फास्ट पळणार नाही. ओके, तर अशा रीतीने थोडी कमी स्पीडमध्ये पळेल त्या रीतीने तुम्ही वादी बसवायची आहे. त्यानंतर वादी कशी बसवायची ते बघून घेऊयात. ओके, तर आता समजा तुमची मोटर अटॅच करून झालेली आहे,
तर आता आपण वादी बसवून घेऊयात. तर वादी कशी बसवायची, तर ती रबरची वादी बसवण्या अगोदर आपली रेग्युलर वादी जी आहे ना ती आपण पूर्णपणे अशी काढून घ्यायची असते. ओके, पूर्णपणे काढल्यानंतर आपली ही रबरची वादी बसवायची असते. रबरची वादी बसवते वेळी हे अशा रीतीने हा रबर इथं एंटर करून घ्या व ह्या खाचेमध्ये, ह्या मशीनच्या ह्या वादी आपण जिथं घालतो ना त्या खाचेमध्ये असा रबर टाकून घ्या. टाकल्यानंतर आता काय करा, मशीनला थोडेसे बेंड करायचा. मशीनला थोडंसं असं बेंड करा. बेंड केल्यामुळे काय होईल, तुम्हाला इझिली असा हा रबर इथं घालता येईल. ह्या मशीनमध्ये, मोटरमध्ये, ह्या मोटरमध्ये इझिली तुम्हाला घालता येईल. ओके, पुन्हा आपली मशीन जशी आहे तशी सोडून द्या. थोडंसं असं बेंड करायचं व असं घालून सोडायचं. त्यानंतर काढते वेळी, वादी काढते वेळी कशी काढायची, वादी काढते वेळी कशी काढायची, मशीन परत अशी थोडीशी बेंड करायची व इथून अशी हा रबर काढायचा व इझिली तुम्ही अशी वादी काढू शकता रबरची. ओके, घालते वेळी सुद्धा तसेच घालायचं, काढते वेळी सुद्धा तसेच काढायचा. आता मी घालून घेत आहे. तुम्हाला नेक्स्ट मी आता मशीन कशी चालवायची ते दाखवणार आहे, त्यामुळे मी आता वादी घालून घेत आहे. ओके, तर आता आपली वादी घालून झालेली आहे. तर आता आपण नेक्स्ट पॅडलला मोटरसोबत अटॅच करायचं आहे. फूट पॅडलला, ह्या फूट पॅडलला मोटरसोबत अटॅच करायचं आहे. तर अटॅच करण्यासाठी इकडं तुम्ही बघू शकता असे 2 वायर असतात. एक वायर आपण प्लगमध्ये घालायची आहे व ही जी वायर आहे ना ती ह्या वायरमध्ये अशी घालून घ्यायची आहे. हे जे 3 डॉट्स आहेत ना ते ह्या होलमध्ये घालायचे. तर अशा रीतीने घालून तुम्ही ही मोटरला अटॅच करून घ्या. आता आपला पॅडल मोटरला अटॅच झाला आहे. ओके, आता आपण काय करूया, जी ही अजून एक वायर आहे ना ती आता मी प्लगमध्ये घालत आहे. आता मी प्लगमधला मोटर वायर जोडली आहे. आता तुम्हाला जस्ट कसे चालवायचे ते दाखवून देते. मेन आता आपलं काम आहे ह्या पॅडलवरती. ओके, पॅडलला जरा असं तुम्ही दाबून बघा, मशीन चालू झाली. ओके, मोटर आपली चालू झाली. तुम्ही जेवढं पॅडल दाबाल तेवढ्या स्पीडमध्ये ही मोटर फिरते. जोरात दाबला तर जोरात स्पीडमध्ये फिरते, हळू दाबला तर हळू स्पीडमध्ये फिरते. ओके, तर आता तुम्हाला समजा जर का पॅडलची स्पीड खूपच वाटत आहे व कंट्रोल करता येत नाही आहे तुम्हाला पॅडलची स्पीड, तर तेव्हा काय करा, तुमच्या घरी असा वेस्ट कपडा असतो ना त्याला असे चांगले करून दुमडून घ्या व दुमडे करून असे जाड, एवढं जाड करून घ्या. जाड केल्यानंतर असे ह्याच्या खाली घालून घ्या. ओके, खाली घातल्यानंतर आता जस्ट तुम्ही दाबून बघा. तर मी केवढं फोर्स घालून दाबत आहे तरी मशीन पळत नाही. आत्ता पळाली, होय की नाही. तर ह्याच्यामुळं काय होईल की जे कोण बिगनर्स आहेत, नवीन मशीन मोटर लावून वापरत आहेत, त्यांना स्पीड कंट्रोल करायला खूप युजफुल होईल. आता बघा, हा काढत आहे मी कपडा आणि जस्ट मी असं बोट लावत आहे तरी मशीन पळत आहे, होय की नाही. तर ह्याच्यामुळं काय होईल, जर का तुमचा बिगनर असतो ना, आपण थोडंसं जरी पाय ठेवलं तर घसणं मशीन जी आहे ना ती पुढं जाते. त्याच्यामुळे बिगनर्सना थोडा प्रॉब्लेम होतो. तर काय करा, असा कपडा घेऊन ह्याच्यामध्ये घातल्यानंतर थोडं प्रेशर देऊन आपण दाबल्यानंतर मशीन पळायला लागते. त्याच्यामुळे आपणाला इझिली जे कोण बिगनर्स आहेत, अगदी नवीनच मोटर वापरत आहेत, त्यांच्यासाठी खूप सोपे जाईल मोटर लावून सुद्धा मशीन वापरणे. मी तरी स्ट्रॉंगली सजेस्ट करते की जे कोण अगदी नवीन बिगनर्स आहेत, आत्ताच मशीन नवीन घेतलेले आहेत, त्यांना मी रेकमेंड करते, स्ट्रॉंगली सजेस्ट करते की पहिले तुम्ही मॅन्युअल मशीनच प्रॅक्टिस करा, त्यानंतरच मोटर लावून मशीन प्रॅक्टिस करा. बिकॉज कसं होतं ना, आपण बिगनर असतो त्याच्यामुळे आपल्याला खूप काही मशीनमधलं शिकायचं असतं. ती मशीनमध्ये कपडा कसे घालायचा असतो, कपडा कसे जातो, कशा आपल्याला स्पीड मेंटेन करावी लागते, हे सगळं शिकण्यासाठी पहिले जर का तुम्ही मॅन्युअल मशीन हँडल केला तर तुम्हाला मोटरची मशीन हँडल करायला खूपच इझी जाईल. आणि नाही मी डायरेक्टच मोटर हँडल करतो म्हणजे ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही अशा रीतीने मी जे टिप्स सांगितले आहेत ते टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करून सुद्धा तुम्ही डायरेक्ट मोटर हँडल करू शकता. तर अशा रीतीने तुम्ही आता कपडा घालून मोटर इझिली हँडल करू शकता. आता मी तुम्हाला सेटिंग्स, मशीनला मोटर कशी जोडायची, मोटरला पॅडल कसे जोडायचं व मोटर कशी चालू करायची ह्याच्याबद्दल दाखवून दिली आहे. आता हा पॅडल मारून स्टिच कशी घालायची ते दाखवून देते. तर आता काय करा, हा जो पॅडल आहे ना, फूट पॅडल मोटरचा, हा आपण मशीनचा पॅडल आपला कुठं असतो ना त्याच्यावरती असे ठेवा. ओके, त्याचं तोंड जे आहे ना ते समोरच्या बाजूने, म्हणजे मशीनच्या समोरच्या बाजूने राहायचं. आपण जिथं बसतो ना तिथं राहायचं, त्याच्या समोर आपल्या समोर तोंड राहायचं, त्या दिशेने असे ठेवा.
ठेवल्यानंतर हा पॅडल हलू नये म्हणून त्याच्या खालती काहीतरी अशी वस्तू ठेवा, त्याच्यामुळे तो पॅडल हलणार नाही, हा वाला मशीनचा पॅडल हलणार नाही. ओके, तर अशा रीतीने केल्यानंतर आता आपण जस्ट आपल्या पायामध्ये, कुठल्या पायामध्ये यायचा, राईट पायाच्या खाली हा पॅडल असायचा. सो राईट साईडलाच ठेवून घ्या. ओके, तुम्ही बघू शकता ही मशीनची माझी सरळ बाजू आहे. ओके, तर सरळ बाजूच्या खालच्या बाजूनेच मी असा पॅडल ठेवलेला आहे. ओके, तर आता आपण मशीन मारायला सुरुवात करूयात. तर मी कशी दाबत आहे ते तुम्ही ऑब्झर्व करा. आता आपला राईट पाय जो आहे ना तो असा पॅडलवरती ठेवा. ठेवल्यानंतर जस्ट थोडासा प्रेशर द्या, थोडंसंच दाबायचं, हलक्या हाताने दाबायचं. ओके, तर तुम्ही बघू शकता मशीन चालू झाली. ओके, अशा रीतीने दाबा. तर तुम्ही बघू शकता मशीन चालू होते. ओके, तर हलक्या पायाने थोडंसं दाबून पकडला की मशीन पळायला चालू होते. तर अशा रीतीने तुम्ही मशीन चालवू शकता पॅडल दाबून. आता हा झाला पॅडल कसे दाबायचा. आता मशीन कशी चालवायची, स्टिच कशी घालायची त्याबद्दल बघूयात. तर आता प्रॅक्टिस पर्पज असा वेस्ट कपडा घ्या. स्टार्टिंगला कधीही डायरेक्ट तुम्ही जे शिवत आहात त्याच्यावरती प्रॅक्टिस करू नका. वेस्ट कपडे घेऊन पहिले तुम्ही मशीन विथ मोटर चालवण्याचे प्रॅक्टिस करून घ्या, त्यानंतरच स्टिचिंग प्रॅक्टिस करा. ओके, तर पहिले मी असा वेस्ट कपडा घेतला आहे, त्याच्यावरती आता मी प्रॅक्टिस करणार आहे. ओके, तर जसे मशीनमध्ये नॉर्मली रेग्युलरली सगळं सेम असतं, फक्त आपण पॅडल मारायचं नाही आहे, पॅडलला थोडंसं हलक्याने जो फूट पॅडल आहे ना मोटरचं त्याला दाबायचं आहे, एवढंच चेंज असतं. बाकी रिमेनिंग सगळं मशीन सेम वर्क करते. ओके, तर आता असा कपडा मशीनच्या खाली घाला, प्रेशर फूट खाली ठेवा. ठेवल्यानंतर जस्ट हलक्या पायाने आता पॅडल तुम्ही दाबा, हलक्या पायाने. ओके, तर तुम्ही बघू शकता मशीन पळायला चालू झाली आहे. ओके, तर हळू, तर अशा रीतीने मशीन मोटर लावून तुम्ही मशीनवरती स्टिच घालू शकता. तर तुम्ही बघू शकता स्टिच किती छान झाली आहे. तर अशा रीतीने जे कोण बिगनर्स आहेत ना त्यांनी पहिले शक्यतो होईल तेवढं प्रॅक्टिस करून घ्या, त्यानंतर स्टिचिंगला सुरुवात करा. तर आता आपण मशीन मोटरचे काय फायदे आहेत व त्याचसोबत त्याचे काय ड्रॉबॅक्स आहेत ते सुद्धा बघून घेऊयात. तर पहिले आपण आता मोटरचे फायदे बघणार आहोत. ओके, तर मोटरचे काय फायदे आहेत. पहिला फायदा आहे काम खूप लगेच होतो. पायाने चालवण्यापेक्षा मोटर मशीनने खूप फास्ट असते, त्यामुळे काय होतं जास्त काम कमी वेळेत कंप्लीट करता येतं. ओके, तर जे काही तुमचं मोठं स्टिच करायचं असेल ते खूप लगेच कमी वेळामध्ये करता येतं, त्याच्यामुळे काम खूप आपलं लगेच होतं. तर सेकंड फायदा आहे कमी मेहनत. तर मोटर लावल्यामुळे आपल्याला पॅडल मारावा लागत नाही, त्यामुळे पायांना जोर लावावा लागत नाही, फक्त फूट पॅडलला कंट्रोल करायची गरज असते, त्यामुळे आपली मेहनत वाया जात नाही, मेहनत जास्त लागत नाही. ओके, त्यानंतर हे स्टिचिंग नीट आणि स्मूथ येते. स्पीड कॉन्स्टंट असल्यामुळे काय होते, स्टिच जी आहे ना ती इव्हन येते व प्रोफेशनल लुक, प्रोफेशनल फिनिश मिळतो. स्टिच आपली स्पीड कंटिन्युअसली एकाच कॉन्स्टंट स्पीडमध्ये असल्यामुळे स्टिचिंग आपली नीट आणि स्मूथ पडत येते. ओके, त्याच्यामुळे फिनिशिंग सुद्धा खूपच परफेक्ट दिसते. त्यानंतर हे मोठे प्रोजेक्ट सोपे होतात. तर जसे की पिको फॉल वगैरे लावणे, ड्रेसेस स्पेशली म्हणजे अम्ब्रेलाचा तुम्ही घेर बघितला असणार किती असतो, लेहंगा स्टिच करतेवेळी त्याचा घेर खूप सारा असतो. तर अशा टाईपचे ड्रेस ब्लाऊज शिवतेवेळी खूपच तुम्हाला इझी होतं, म्हणजे खूप तुम्हाला मेहनत घ्यावी लागत नाही. जास्त क्वांटिटी कामासाठी बेस्ट आहे, जास्त क्वांटिटी काम होतं व टाईमसुद्धा खूप कमी लागतो. ओके, तर त्यानंतर हे कंटिन्युअस काम करता येतं. तर ह्याच्यामुळे काय होतं तुम्हाला जास्त थकवा होत नाही, लॉंग टाईम स्टिचिंग करू शकता. खूप सारं स्टिच करायचं असलं तरी ते खूप कमी वेळेमध्ये करू शकता, त्याच्यामुळे तुमचे पाय दुखत नाहीत, पाठ दुखत नाही व खूप सारं काम सुद्धा तुमचं होऊन जातं. मोटर मशीनचे खूप फायदे आहेत, तसेच त्याचे ड्रॉबॅक्स सुद्धा आहेत. तर आता मी तुम्हाला मोटरचे काय काय फायदे आहेत त्याबद्दल माहिती दिली आहे. आता नेक्स्ट आपण त्याचे ड्रॉबॅक्स बद्दल बघूयात. जसे फायदे असतात तसेच त्याचे ड्रॉबॅक्स सुद्धा असतात. तर मोटरचे ड्रॉबॅक्स काय आहेत. तर पहिला ड्रॉबॅक आहे इलेक्ट्रिसिटीवर ते अवलंबून असतो. आता आपली जी मशीनची मोटर आहे ना ती करंटवरती चालते. इन केस समजा जर का तुमची करंट गेली तर तुमचं काम काय होईल, थांबून जाईल. हो का नाही, काम थांबून जातं, त्यामुळे इलेक्ट्रिसिटीवरती ते डिपेंड असतं. हा एक ड्रॉबॅक आहे.
त्यानंतर आहे बिगनर्ससाठी कंट्रोल अवघड असतं. सुरुवातीला जे कोण बिगनर्स आहेत ना त्यांना स्पीड जास्त असते. सुरुवातीला त्या मोटरची स्पीड जास्त असते, त्याच्यामुळे स्टिचिंग जी आहे ती चुकण्याची खूप शक्यता असते. त्यामुळे बिगनर्ससाठी थोडं डिफिकल्ट जातं मोटर हँडल करण्यासाठी. तरी मी टिप्स अँड ट्रिक्स दिली आहे व्हिडिओमध्ये, ते तुम्ही फॉलो करून इझिली हँडल करू शकता. ओके. त्यानंतर आहे मेंटेनन्स. आता मोटर खराब झाल्यास रिपेअर करावी लागते व त्याचसोबत मोटर ही करंटवरती चालते, त्यामुळे आपणाला करंट बिलसुद्धा एक्स्ट्रा पे करावा लागतो. तर हे एवढे सगळे आपले मोटर लावण्याचे ड्रॉबॅक्स आहेत. ओके. तर जसे फायदे आहेत तसेच ड्रॉबॅकसुद्धा आहेत. तर आजच्या ह्या क्लासमध्ये मी तुम्हाला डिटेल करून मोटर कशी लावायची, ती कशी मशीनला जोडायची, स्पीड कशी कंट्रोल करायची, मशीन कशी चालवायची त्याबद्दल डिटेल करून माहिती दिली आहे. तर आजचा हा क्लास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत हसत राहा, शिकत राहा व मेन म्हणजे शिवत राहा. बाय बाय.